2 ब्लॅक कॉफी यांना बोललो 100 वेळा अर्धी आणा एवढं आणलेले आहे की प्या इथे. चिअर्स ब्लॅक कॉफीचा. चला मित्रांनो आता ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा. हा बघा मित्रांनो मस्त शॉपच्या बाहेर आम्ही झेंडा लावलेला आहे जानता राजा. सर्वांना इंडिकेट केलेलं आहे की बाबा आम्ही सुद्धा मराठा आहोत, शिवाजी महाराजांची भक्त आहोत म्हणून. आणि माणसं सर्व बसलेले आहेत, आराम करतात इकडे. हे बघा नुसते हसतायत सर्व निवांत बसून. तर चला मित्रांनो ब्लॉग बघत राहा, बघूया आज काय काय होतं दिवसभरामध्ये. मित्रांनो गुड आफ्टरनून. दुपारची वेळ झालेली आहे. सकाळचं काहीच आज व्हिडिओमध्ये घेता आलेलं नाही आहे. नाश्ता चालू आहे. आपला नाश्ता म्हणजे चहा आली संध्याकाळची. ते बघा 2 मोनॅको नेहमीप्रमाणे मोनॅको बिस्किट मागवलेले आहेत आणि एकदम गरम गरम चहा आहे. तर आजचा दिवस शिवजयंती आहे. आज एक रील पण टाकलेली आहे मी शिवजयंतीची, तर ती नक्की बघा, तुम्हाला आवडेल. थोडीशी बाकीची रील आहे, त्याच्यात जास्त काय नाही आहे ॲनिमेशन वगैरे. एक बारकी रील आहे, तुम्हाला ती नक्की तुम्हाला रील आवडेल ती. आणि आज बघा आज शिवजयंती आहे ना, तर आम्ही पण आमच्याकडे आज झेंडा वगैरे लावलेला तुम्हाला दाखवतो मी. इथं समोर झेंडा लावलेला आहे म्हणजे तुम्हाला झेंडा वगैरे लावण्याचं काम केलेलं आहे. आणि संध्याकाळी मला वाटतं भोईसरला रॅली वगैरे पण असेल, तर त्याची पण तुम्हाला मी काही फोटोज वगैरे काही व्हिडिओज वगैरे जमले टाकायला, तर ते पण तुम्हाला संध्याकाळी टाकणार आहे. तर ते तुम्ही नक्की बघा. आणि थांबा तुम्हाला दाखवतो झेंडा कसा फडकतो इथं. 1 मिनिट बघा नक्की. हे बघा मित्रांनो आज भोईसरला आमच्याकडे मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरा केली जाते. तर बऱ्याच ठिकाणी शिवजयंतीची रॅली वगैरे निघालेली. तर ही आमच्याकडची सिडको एरियातली रॅली चाललेली. आणि हा शिवगंधर्व जो ढोल पथक आहे तो समोर होता. आणि भरपूर पब्लिक होती. संपूर्ण ग्राउंड आज फुल होतं जवळजवळ. बघा तुम्हाला दाखवतो मी ह्या साईडला पण किती पब्लिक होती ती. हे बघा ढोल ताशा पथक रेडी झालेलं संपूर्ण वाजवण्यासाठी. आणि ट्रॅफिक फुल झालेली, पूर्ण रोड अक्षरशः पॅक होऊन गेलेला. आणि तुम्ही ह्या साईडला बघाल जो ग्राउंड आहे त्या साईडला तुम्ही बघाल की ग्राउंडमध्ये सुद्धा फुल पब्लिक. ते बघा तिथून शिवाजी महाराजांचा पुतळा अश्वारूढ पुतळा तिकडून सुरुवात झाली रॅलीमध्ये. आणि मग हा पुतळा रोडवरती आला आणि मग रोड नंतर तो पुढे संपूर्ण मिरवणुकीसाठी तिकडून निघाला. आणि पुष्कळ पब्लिक म्हणजे एवढी पब्लिक काय विचारून सोय नाही. बघा मी स्कूटीवरती होतो आणि हे बघा मेन रोडला आलो. आणि ह्याच पुतळ्याचं आज मी क्लिप घेऊन मी एक रीलसुद्धा बनवले, यूट्यूबला आणि फेसबुकवरती आलेली आहे. ती पण तुम्ही मित्रांनो नक्की बघा, तुम्हाला तरी नक्की आवडेल. हे बघा अशा प्रकारे तो रोडवरती पुतळा त्याने आणला. इथे बघा ग्राउंडला फुल गर्दी आहे. पुष्कळ मोठ्या प्रमाणात शिवजयंती आता साजरा व्हायला लागलेली आहे भोईसरमध्ये सुद्धा. आणि खरं झालं पाहिजे म्हणजे भोईसरमध्ये का पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणा, पूर्ण देशामध्ये म्हणा, शिवाजी महाराजांचा जो कार्यक्रम आहे ते फार मोठ्या प्रमाणात साजरा होणं गरजेचं आहे. हे बघा रोड क्रॉस करून ह्या साईडला तो पुतळा आलेला आहे ट्रॅफिकमधून. आणि मग ह्या साईडला आल्यानंतर मग आम्हाला जवळून सुद्धा हे बघा क्लिप घेण्याची संधी मिळाली. मित्रांनो नमस्कार. पुन्हा आपण आलेलो आहे इकडे केक शॉपमध्ये. आज बरेच दिवसानंतर केक शॉपला आपण आलो आहे फ्रीजरमध्ये. तर त्यामुळे ते कधी आपलं लागेल तेव्हा काढून घ्यायचं. बर्फात थोडं पाण्यामध्ये टाकायचं गरम पाण्यामध्ये, त्याचे मस्त बनतात. हे सोया चाप आहेत आपण बनवून ठेवलेले आहे. आणि हे बघा उद्या एक रील बनवायची आपल्याला. उद्या आपण ह्याची रील बनवणार आहे स्ट्रॉबेरी लस्सी. स्ट्रॉबेरी लस्सीचं प्लॅनिंग आहे रील बनवायचं. तर आज हे चांगलं होतं मार्केटमध्ये. हे इसको थोडा काला पड़ रहा है क्या ये? नहीं ना, फ्रिज पे काला नहीं होगा ना रखने से? हाँ फ्रिज को यहाँ ऊपर रख देना कोने में, तो क्या होगा टेम्परेचर कम मिलेगा उसको, नीचे मत रखना. तर उद्या आपल्याला ना लस्सी बनवायची आहे स्ट्रॉबेरी लस्सी. तर क्रश तर आहे आपल्याकडे आणि हे चांगली क्वालिटी चांगली आहे याची. हे बघा 1 नंबर क्वालिटी आहे. तर हे उद्या आम्ही ठेवणार आहोत. आणि उद्या एक लस्सीची रील आहे तर नक्की बघा. आणि आज पण आपल्या 2 रील मित्रांनो आलेले आहेत, शिवाजी महाराजांचे 2 रील आहेत, ते आपण नक्की बघा. चलो हे रख दो फ्रिज के अंदर. आणि ते ॲक्च्युली 2 स्पीकर्स पण मी आणलेले आहेत, पण ते आता दिसत नाही आहेत, आत ठेवलेले आहेत. ठीक आहे चला मित्रांनो ब्लॉग बघत राहा आपला. मित्रांनो आपले मित्र आलेले आहेत, पंकज नार्वेकर आले बघा इकडे. आणि उभा आहे तिकडे तो. हे प्रेम, अरे आपला कॉफी हुआ की नाही?
ब्लैक कॉफी है, ऐसा बोल रहा है ऐसा? पानी पानी वाला कॉफी बना रही है। हाँ तो पानी वाला कॉफी तेरे को क्या लगा दूध भी डाल के बना रहे हैं ऐसा? पानी वाला कॉफी पीना है, वो भी पंकज के इसमें शक्कर डालो, मेरे इसमें शक्कर मत डालो, ऐसा वाला बनाओ। हाँ ब्लैक कॉफी ना पानी होती है। तुला दुधवाली पाहिजे? अरे नाही रे बाबा, विचार ब्लॅक कॉफी. अरे ब्लॅक कॉफी म्हणजे ब्लॅकच ना बाबा, आता त्याला काय पांढरी करायची का? हाँ वही चलो ठीक है, बन के आने तो देखते कैसा है करके. बघा आपली ब्लॅक कॉफी आलेली आहे. पंकज ये रे कॉफी प्यायला. अरे कॉफी आलेली आहे, पी. बघ ब्लॅक कॉफी प्यायल्याने लिव्हरवरचा कोलेस्ट्रॉल कमी होतो, लक्षात ठेव. फॅट सॉरी, लिव्हरवरचा फॅट कमी होतो. हा मी जरा शब्दाची चूक होता कामा नाही. हे बघ 2 ब्लॅक कॉफी आहे ना, बोललो 100 वेळा अर्धी आणा. एवढं आणलेले आहे की वेळ प्या. इथे ते चक्करवाला कोणता आहे, बिना चक्करवाला कोणता आहे? सही उठा आहे ना. तर आम्ही दोघांनी ब्लॅक कॉफी घेतलेली आहे पियासाठी. तर बघूया ह्या थंड वातावरणामध्ये. वातावरण बघा कसं, रोड एकदम शांत झालेला आहे आणि रोडला कोण माणसं नाही आहेत, एकदम शांतता आहे, भयान शांतता आहे. आणि आम्ही दोघांनी मस्तपैकी ब्लॅक कॉफी घेतलेली आहे. पंकज ब्लॅक कॉफीचा आनंद कसा वाटतोय? तर आपण चिअर्स करूया. चिअर्स ब्लॅक कॉफीचा आनंद घ्या. शाबास. अरे देवा. अरे हा ब्लॅक कॉफी प्यायची म्हणजे डोक्याला सगळा ताप आहे. ठीक आहे, तर मित्रांनो आम्ही कॉफी पिचा आनंद घेतो. अनिल तुला कॉफी पाहिजे का? नंतर बोलू नको दिली नाही म्हणून. नक्की ना? आता जिलेबी असती तर बोलला असतं का? नक्की तेच बोलतोय मी. ठीक आहे चला. तर मित्रांनो आज आपली छत्रपती शिवाजी महाराज जयंती आज संपत आलेली आहे आणि रात्री झेंडा ठेवलेला बरा नाही, म्हणून आम्ही रात्र जायच्या अगोदर झेंडा काढण्याचं आमचं काम चालू आहे. तर सकाळी ज्या मान सन्मानाने आम्ही तो झेंडा लावलेला, त्याच मान सन्मानाने आम्ही संध्याकाळी तो झेंडा व्यवस्थित उतरवत आहे. आणि त्याचं प्रतिनिधित्व आपला अनिल गांगण करत आहे नेहमीप्रमाणे. तो पुढे आहे पण तो काही तसा मदत करत नाही आहे, पण ठीक आहे, तो पुढे उभा आहे सध्या आजच्या तारखेमध्ये. आणि 4-5 लोक बरोबर असे दाखवतात की आम्ही पण काहीतरी करतोय, पण ते काय करत नाही आहेत असं. आणि हा नवीन मेंबरने हात लावलेला आहे. नवीन मेंबरचं नाव काय आहे? उसका नाम क्या है? राजीव. क्या नाम है उसका? हाँ राजीव पण आहे. तेरा नाम क्या है? सुमित. हां सुमित आणि राजीव दोघं उभे आहेत. तर अशा प्रकारे अनिल जरा उभा राहा, तुमचा फोटो पण आपण टाकू ग्रुपवरती. आणि बघा असा हा फोटो पण आपण टाकूया 100% याच्यावरती. आणि झेंडा काढून झालेला आहे, त्याला व्यवस्थित त्याला गुंडाळून पॅक करून ठेवा, पुढच्या वर्षी आपल्याला व्यवस्थित काढता येईल. ठीक है. हाँ उसको अच्छे से रखो, कोई ये नहीं होना चाहिए. हाँ ऐसा हाँ ये कैसा बढ़िया लग रहा है, अभी 1 नंबर लग रहा है कि नहीं. तो इसको रखो अच्छे से, तो अगले साल फिर से हम लोग लगा सकते हैं करके. पण अनिल एक तू विचार कर, ह्या इथे एवढ्या दुकान लाईनीमध्ये किती लोक, सर्व कोणीच लावला नाही यंदा झेंडा ना. फक्त आपण एकच झेंडा लावलेला आहे, तो पण आपल्याला अभिषेकने दिलेला सकाळी पाठवून, म्हणून आपण झेंडा लागलेला आहे आपला. नाही आता आपण दरवर्षीप्रमाणे घेतला असता झेंडा, त्याला काही हरकत नाही. व्यवस्थित त्याला पॅक करून ठेवा, पुढच्या वर्षी तो व्यवस्थित वापरता येईल. ठीक आहे. हाँ क्या हुआ? बांधा हुआ है ना वो, खोलो उसको अच्छे से. और स्टेपलर मारा है क्या? हाँ अच्छे से खोल के, हाँ सोफे के अंदर अच्छे से पैक करके रखो. हाँ तो कल हम लोग फिर से उसको यूज़ कर लेंगे. ठीक है चलो धीरे धीरे करूया, आता पॅकअप करूया. चला पॅकअप पण करूया, सर्वांकडे बाय पण घेऊया. ए चलो सब लोग ब्लॉग में बाय बाय करो, ब्लॉग खत्म कर रहे हैं अभी. चलो बाय बाय बाय. ये बघा तो क्या हो रहा है मालूम है, हम लोग ना वो ये व्लॉग बनाते वक्त हर दिन ऐसा बोलना पड़ता है कि हमारे चैनल को देखो, सब्सक्राइब करो, तो हम लोग लोगों को बोल नहीं रहे हैं. तो इसके वजह से हम लोग का सब्सक्राइबर बहुत धीरे धीरे आज के दिन में बढ़ रहा है. तो अभी हम लोग इसके आगे से जो भी व्लॉग करेंगे, तो हर दिन एक आदमी अपील करेगा कि हमारे चैनल को सब्सक्राइब करो, देखो ऐसा. तो आज हम लोग अनिल को बोलेंगे, पहला जो अनिल आज करेगा, तो कल से एक आदमी हम लोग चेंज करते जाएंगे. चलो तुम लोग पीछे सब खड़े हो ना, हाँ अच्छे से खड़े रहो. याद है कि बोला है साइड में. हाँ अनिल. हेलो व्यूअर, हाँ चैनल को सब्सक्राइब करो, लाइक करो और शेयर करो.
पक्का पक्का पक्का। ठीक है, चलो लाइक करो, सब्सक्राइब करो, कमेंट तो करे करो, ठीक है। सजेशन तो वो भी दे दो। हमारा कंटेंट जैसा भी है, सही है गलत है, हमें कमेंट करके बताएंगे तो हम सुधार करने का कोशिश करेंगे। चलो ठीक आहे, बढिया आहे. तर बघा आमचा मित्र पण आलेला आहे फॅमिली घेऊन. तर आता शेवटचा एंड होता होता आपण यांचा पण ब्लॉगमध्ये टाकूया. ए त्याला बोल आमच्या व्ह्युअर्सला की सबस्क्राईब करा म्हणून सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. खायला या. हा, म्हणजे बस खायला या. चलो ठीक आहे, धन्यवाद.